आणि म्हणून आता त्यांना त्याच भागामध्ये गार्डन उपलब्ध करून द्यायचं, तिथे सकाळी मॉर्निंग वॉकला ट्रॅक उपलब्ध करून द्यायचं. आणि मी केले 55 ओपन जिम, 55 गार्डन, त्यातले काही मोठे मोठे गार्डन आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी झाडं. म्हणजे आता कोरोना काळाच्या अनुभव की जिथं ज्याच्या दारात तुळस नाही त्याच्या घरामध्ये यमराज शिरले, कारण ऑक्सिजन घरामध्ये जात नव्हता. तर ती झाडं त्याच्यामध्ये लावायची जेणेकरून शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळायला पाहिजे. हे देखील या ठिकाणी काळजीपोटी आपण घेतलं. मी एकदा जयस्तंभ चौकात रस्त्याला जाताना पाहिलं की एक 70-75 वर्षाचे बाबा हळूहळू गाडी जात होते आणि अचानक एक कुत्रा मध्ये आला आणि गाडीवर पडली. मी ते पाहिल्यावर मला असं वाटलं की नाही, आता असे आडवे जनावर पडून जर जे काही पडत असतील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर इजा होत असेल. आणि त्याचप्रमाणे मुलगा देखील पडताना पाहिला होता. दुसऱ्या दिवशी मी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो आणि 15 कोटी रुपयाचं डिवायडर मंजूर केलं की एकही कुत्र एकही डुकर आडवं गेलं नाही पाहिजे, जेणेकरून कोणाला इजा होता कामा नये. तर प्रत्येकाची काळजी घेण्याचं काम आमदार या नंतर या ठिकाणी केलं. आपण जी काही माहितीच्या संदर्भात मागणी केली, काय प्रस्ताव असेल तो निश्चित द्या. शेवटी एक लोकप्रतिनिधीचं काम असतं आपल्या लहान मुलापासून तर 100 वर्षाच्या नागरिकांपर्यंत काळजी घेणं. आतापर्यंतच्या आमदारांनी काय केलं मी काय बोलणार नाही. पोद्दार सेंट जॉर्जेस सैनिक शाळेपेक्षाही सुंदर क्वालिटीचं आम्ही त्या ठिकाणी चालू केलं. मेडियम लोकांसाठी आता 3 शाळा त्याच्यामध्ये बांधायला हाती घेतल्या, जेणेकरून सगळी मुलं शिकली पाहिजे. शेवटी स्लम एरियातून मुलं शहरावर तडीपारी करणं, एमपीडी करणं, त्याच्यावर गुन्हे दाखल करणं याने गुन्हेगारी कधी संपत नाही. गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगारीचा अंकुर हा त्या ठिकाणी उमजण्या आधीच तो त्या ठिकाणी शिक्षणाचा अंकुर खुलला पाहिजे, जेणेकरून गुन्हेगारी कधीच जन्मास येणार नाही आणि त्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य देखील आपलं कायम राहील. ही भावना ठेवून आपण त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आजच्या अपंग आणि अंध दिनाच्या निमित्ताने आणि 1 तारखेला झालेला हा ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा तर देणार नाही अंध अपंगांना. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीवर मात करून चांगलं जीवन सगळ्यांना जगता यावं, चांगली मात करता यावी. आणि आपण ज्या लोकांनी नोकरी प्राप्त केली आणि अपंग असतानाही स्वतःचं घर परिवार आपण चालवता, निश्चितपणे तुमचं हे जे पाऊल आहे याचे वाखाण्याजोगं आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक आहे. लाचारीचं जीवन न जगता सर्वांचं जीवन जगण्याचा मार्ग तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने उभा केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि खास करून अशा आमच्या संस्था मधुसूदन काका, आमचे डॉक्टर आपले वसंतराव चिंचोले काका, आयुष्यभर त्यांनी लोकांची ऑपरेशन केली. लाखाच्या वर लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याचा मान त्यांना त्या ठिकाणी मिळाला. अनेकांना दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं. ज्या अंधकारमय जीवनामध्ये काळोख पसरलेला आहे त्याला सूर्यासारखा प्रकाश देण्याचं काम आदरणीय चिंचोले काकांनी त्या ठिकाणी केलं. आजही या वयातही त्यांची या कामाशी जुळलेली नाळ ही कायम त्या ठिकाणी, आणि त्यांना वाटतं की मी सेवा करत राहिलं पाहिजे. त्यांचे मुलं डॉक्टर शोन साहेब आणि विवेक आणि सर्वच परिवार हा या सेवेमध्ये सदैव हा सक्रिय असतो, सदैव पुढाकार त्या ठिकाणी घेतात आणि याच माध्यमातून हे कार्यक्रम पडतात. मी सगळ्या आयोजकांना सांगेन, मी सुद्धा एक भावनाशील आमदार आहे, एक संवेदनशील आमदार आहे आणि उदार मनाचा माणूस आहे. माझ्या एवढं उदार कदाचित कोणी पाहिलं नसेल. कुणाचं घर जळलं तर मी त्याला नगदी पैशांची मदत करतो, वर्षाचा किराणा त्या ठिकाणी देतो. आता शेतकरी महाराष्ट्रात उद्ध्वस्त होत असताना कोणीच मदत केली. मी माझं घर विकलं, प्लॉट विकले, 25 लाखाची मदत तिकडे पाठवली. असं सगळं कार्यामध्ये चालू असतं. आणि म्हणून आपण समाजाच्या प्रती एक संवेदना ठेवून आपण जगलं पाहिजे, सन्मान आपण लोकांकरता जगलं पाहिजे. आणि आमदार झाल्यावर केवळ शाळा कॉलेज आणून आपल्या 5 पिढ्याची कमाई केल्यापेक्षा लोकांसाठी काय करता येईल, जनतेसाठी काय करता येईल ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. मी त्या बाकीच्या लोकांच्या मार्गाने कधीच गेलो नाही. शाळा कॉलेज अमुक घेऊन अजिबात आपल्याला भानगडीत पडायचं